नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मधुराताई, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. मला वाटतं बरं का आनंदी राहावं, पण मला आनंदी राहताच येत नाही. खूप जास्ती प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यात. तुम्हाला काय सांगू, अगदी मी परेशान आहे. अशा प्रकारच्या विविध तक्रारी आणि दुःखाने अगदी भरपूर ओझं असलेल्या मैत्रिणींची मी सतत बोलते आहे स्पीक टू मधुरा या माध्यमातून. प्रत्येकाला आयुष्यामध्ये दुःख हे असतं. त्या दुःखाचं स्वरूप वेगळं वेगळं असू शकतं, पण जगात असा एकही व्यक्ती नाही जो हे म्हणेल की मला दुःख हे काय असतं माहीतच नाही. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला दुःख असतं किंवा होतं, किंवा त्यांनी ते दुःखाचा जो एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, तो घेतलेला आहे. किंवा काही जण आपल्यापैकी अशी आहेत की जे दुःखामधनं जातात सुद्धा आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या काही छोट्या छोट्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. लवकरच आपले सणवार येत आहेत. माझा हा अगदी तळमळीचा व्हिडिओ सगळ्या त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात खूप दुःख आहे. तर आपण समजून घेऊया. समजून घेतलं ना की गोष्टी सोप्या होतात. सो मधुरा दिवा हे आपलं मराठी युट्यूब चॅनल आहे, खास करून महिलांसाठी. आयुष्यात आनंदी, पॉझिटिव्ह, मोटिवेटेड कसं राहायचं, स्वतःला अपग्रेड कसं करायचं, नवीन नवीन स्किल्स कशा आत्मसात करायच्या. मग तुम्ही कोणीही असू द्या, गृहिणी असू द्या, वर्किंग विमेन असू द्या, मराठी सणवार, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. कधी कधी सणावारात काही व्हिडिओज असे असतात ज्याच्यात तुम्हाला फॅशन बद्दल, मेकअप बद्दल सुद्धा मी सांगत असते, साड्यांबद्दल थोडीफार माहिती देत असते. तर अशा प्रकारचं ऑल इन वन पॅकेज मधुरा दिवा हे चॅनल आहे, खास करून सगळ्या माझ्या लाडक्या मैत्रिणींसाठी. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि स्वतःला छान अपग्रेड करायचं असेल, आनंदी, पॉझिटिव्ह, मोटिवेटेड राहायचं असेल, तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. दर सोमवारी आणि गुरुवारी माझे व्हिडिओ येत असतात. मी थोडंसं अनालिसिस केलंय, सौम्य, मध्यम आणि तीव्र. आता सौम्य दुःख, जसं मी म्हटलं की काहीतरी आपल्या अपेक्षा पूर्ण नाही होत आयुष्यामध्ये, सगळ्यांनाच पाहिजे तसं आयुष्य मिळत नाही, किंवा ही एक गोष्ट पाहिजे असते ती मिळत नाही. तर हे थोडंसं सौम्य प्रकारचं दुःखामध्ये आपण धरूया. मध्यम प्रकारचं दुःख असतं जेव्हा कोणतरी आपल्याला वाईट बोलतं, नात्यांमध्ये मनं दुखावली जातात, कोणीतरी आपल्या बोलण्यातनं दुखावलं जातं किंवा दुरावा निर्माण होतो. ते मध्यम प्रकारचं दुःख धरूया. आणि तीव्र म्हणजे की अगदी म्हणजे सेपरेशन होणं किंवा मृत्यू किंवा अशा ज्या प्रकारच्या किंवा खूप मोठी ट्रॅजेडी आपल्या आयुष्यात जेव्हा होते त्याला तीव्र प्रकारचं दुःख असं आपण म्हणूया. सो आता आपण मध्यम आणि सौम्य प्रकारच्या दुःखांबद्दल बोलणार आहे. तर सर्वात पहिले मला असं वाटतं की माझा जो काही दुःखांबद्दलचा जो अनुभव आहे त्यातनं मला एक गोष्टी नक्की लक्षात आली की हा जे काही कारण असेल ना आपल्या दुःखाचं, तर त्या दुःखाच्या वेळेस ना आपल्याला एकदम हताश झाल्यासारखं वाटतं, एकटं वाटतं, असं वाटतं की लाईफ संपलं, आता काहीच होऊ शकणार नाही. पण त्यातली एक सुंदर म्हणतो ना मी, द ब्युटी ऑफ इट इज की ना ती फेस टेम्पररी असते. असं होतच नाही की कायम दुःखामध्येच आपण राहतो. बेसिकली ना आपल्या प्रत्येकाला आनंदी राहायला आवडत असतं, आणि आपण आनंदाचे साधक जर का असू तर त्या दुःख आपण जास्ती वेळ सहन सुद्धा करू शकत नाही. तर जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा स्वतःला ही चांगली बातमी सांगायची की दिस इज अ टेम्पररी फेस. काही वेळानंतर, काही काळानंतर हे दुःख किंवा ही जी परिस्थिती आहे ही बदलणार आहे आणि चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात होणार आहे. हे जो बिलीफ आहे की चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात होणार आहे, हा बिलीफ तुम्हाला खूप जास्ती मदत करेल दुःखाला सामोरं जाण्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे ना अभ्यास करायला पाहिजे. मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणते की अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये करतो तो अभ्यास नाही बरं का. आयुष्यात आपल्या जे जे प्रसंग घडतात ते का घडतात, कशामुळे घडतात, आपलं काही चुकतंय का, समोरच्याचं काही चुकलं का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की आपल्या आयुष्यात दुःख आहे तेव्हा कधीतरी ना थोडंसं स्ट्रिक्टली तटस्थपणे त्याचा अभ्यास करायचा. खरंच ते दुःख आहे का, की मी अवास्तव अपेक्षा करते आयुष्यामधनं म्हणून मला ते दुःख आहे. बरेचदा असं होतं ना, आपण कोणाचं तरी काहीतरी बघतो आणि आपल्याला असं वाटत राहतं की मला त्याच्यासारखं पाहिजे, मला हे नाही मिळालं, तिला कसं काय मिळालं,
तिच्यासारखं सक्सेस पाहिजे, तिच्यासारखं घर परिवार पाहिजे, तिच्यासारखं फ्रीडम पाहिजे, असं खूप जणांना होतं, विच इज व्हेरी नॅचरल. आपल्याला दुसऱ्याचं बघून वाटतं की नाही नाही मला पण त्या प्रकारचं आयुष्य किंवा त्या प्रकारचं सुख असं पाहिजे. पण मी तुम्हाला एक सांगते की प्रत्येकाचं नशीब हे वेगळं वेगळं असतं. सो कधी कधी आपण ह्या टाईपची अवास्तव अपेक्षा करतो की दुसऱ्यासारखं पाहिजे, कारण दुसऱ्यासारखं आपलं होऊ नाही शकत ना. प्रत्येकाचं नशीब आणि प्रत्येकाचं लक फॅक्टर वेगळं वेगळं असतं. सो ही एक प्रकारची अवास्तव अपेक्षा असते. आपण प्रयत्न चांगलं होण्यासाठी नक्की करू शकतो, पण जर का आपली दुःखाचं कारण अवास्तव अपेक्षा असतील तर ते आपण चेकआउट केल्या पाहिजे. आता किती जरी दुःख असला ना, तर एक गोष्ट तुम्हाला दुःखाला सामोरं जाण्यास मदत करू शकते आणि ती म्हणजे फाइंड अ रिझन टू बी हॅपी. असं होऊ नाही शकत की 1 out of 10 जर का तुम्ही कारणं लिहिली, तुमच्या आयुष्यातले 10 सिनारिओ लिहिले तर ते 10ही सिनारिओ हॉरिबल आहेत असं कधीच नसतं. त्यातली एक तरी अशी कुठली तरी गोष्ट असते ज्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटेल, ग्रॅटिट्यूड वाटेल, कृतज्ञ वाटेल आणि त्या एका गोष्टीच्या चांगलेपणामुळे, त्या आनंदामुळे तुम्ही बाकीच्या 9 गोष्टी बदलू शकता. अजून एक गोष्ट म्हणजे समजा एखादी, मी हे खूप जनरलाइज सांगते बरं का, तुम्ही तुमच्या आयुष्यात मी जे जे सांगते त्याप्रमाणे त्याचे हे लावू शकतात, मोजमाप लावू शकतात. तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही, धरून चालूया की एखादा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती आपल्याला मिळत नाही, तर किती दिवस आपण त्याबद्दल दुःखी राहणार? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, चौथ्या दिवशी तुम्हाला वैताग येईल. म्हणजे कसं होतं की जेव्हा आपल्याला 100% बुद्धीला कळतं की ही गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये किंवा ही आपण कितीही प्रयत्न केले तरी मिळू शकत नाही, तेव्हा एक सोल्युशन हमखास असतं आणि ते म्हणजे ऑल्टरनेटिव्ह. हे नाही तर दुसरं काहीतरी, कशात तरी आपण आनंद मानला पाहिजे आणि काहीतरी स्वीकारून आपण आनंदी हे राहिलंच पाहिजे आणि जे दुःखाचा डोंगर आपण तयार केलेला आहे तो कमी केला पाहिजे. व्हॉट एव्हर यू फोकस ऑन ग्रोज इन युअर लाईफ. सो आपण ज्या ज्या गोष्टींवर फोकस करतो ना ते आयुष्यात वाढत जातं. जर का तुम्ही तुमच्या दुःखांवर फोकस केलं तर दुःखाची हे वाढतच जाणार आहे, तीव्रता वाढत जाणार आहे. तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, माझ्यासारखा दुःखी या जगात कोणच नाही. तुम्हाला भेटणारी माणसं सुद्धा तुमच्यासारखी हमदर्द तसेच भेटतील की जे ते तुमच्याच सारखे, ते पण नाराज आहेत, सॅड आहेत, तर त्यांच्या आयुष्यात दुःखी राहणं चुकीचं अजिबात नाहीये. पण प्रत्येक स्थिती जी काही येते दुःखाची, त्यातनं बाहेर कसं पडायचं त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तो दुःखाची स्थिती मेंटेन कशी करायची या संदर्भात व्हिडिओ नाहीये. दुःखाच्या स्थितीला सामोरं कसं जायचं, त्यातनं बाहेर कसं पडायचं हे आपण विचार करणार आहोत. सो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण खूप जास्ती फोकस करतोय त्या दुःखांवर, तर आपला फोकस बदलायचा. काय चांगलं आहे आयुष्यामध्ये किंवा लोकांकडे काय वेगळे वेगळे टाईपनी लोक या दुःखातनं बाहेर येत आहेत किंवा कुठल्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळू शकतो म्हणजे आपल्याला जरा बरं वाटेल, त्यावेळेस त्या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. समजा एखादं आहे ना, एखादी गोष्ट नाही घडत आहे तर किती वेळ त्याचा आपण मनस्ताप करून घेणार, मग आपण चिडणार, दुसऱ्यावर पण रागराग करणार. त्याच्यापेक्षा आपला फोकस चेंज करायचा, फोकस चांगल्या गोष्टींवर ठेवायचा, फोकस अशा गोष्टींवर वाढवायच्या ज्या तुमच्या हातात आहेत, ज्या तुम्ही बदलू शकता, ज्याच्यावर तुम्ही वर्क करू शकता, प्रयत्न करून त्या चांगल्या करू शकता. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्याच्यावर आपला फोकस हा केला पाहिजे, म्हणजे ते आयुष्यात वाढतात, ग्रो होतात. अजून सर्वात महत्वाची गोष्ट मला म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख आलंय ना, त्यावेळेस खूप महत्वाची गोष्ट जी मी केली आहे ती म्हणजे रिऑर्गनाइज युअर थॉट्स. म्हणजे काय, आपल्या विचारांची दिशा ही बदलावी लागते. जेव्हा जेव्हा आपल्याला असं होतं की नाही बाबा एखादी गोष्ट मिळते, काहीतरी त्रास होतोय, तर पहिली गोष्ट तर ते एक्सेप्ट करायचं, सी इट्स नॉट वर्किंग. आपण सगळे प्रयत्न करून बघितले तरी ते होत नाही. मग आपल्या अपेक्षा थोड्याशा कमी करायच्या. आपले विचार न वेगाने धावतात जेव्हा आपण दुःखाच्या स्थितीमध्ये असतो आणि तो जो वेग असतो ना तो डाऊनवर्डच असतो. सो आपल्याला थोडेसे आपली जी थॉट प्रोसेस आहे, विचारसरणी आहे, ती रिऑर्गनाइज करायची. खरंच बाबा इतकं विकोपाचं झालेलं आहे का, खरंच हे वाईट झालेलं आहे का, मग मी ह्यातनं कशी बाहेर पडू शकते. तुम्ही जर का नेगेटिव्ह लिहून काढल्यात ना तर तुमच्या लक्षात येईल की 2 ते 3 गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला बळ देतील,
ज्या पॉझिटिव्ह असतील आणि ज्याच्यावर तुम्ही नक्कीच वर्कआउट करू शकता. सो जेव्हा आपल्याला वाटतं ना खूप जास्ती गोंधळ आहे, खूप दुःख आहे, जस्ट राईट इट डाऊन. लिहिण्याने आपल्याला क्लॅरिटी येते की बाबा नेमकं काय दुःख होतंय मला, कशामुळे मला त्रास होतोय, कशाचं मला वाईट वाटतंय, कोणी माझ्याशी प्रेमाने वागत नाही म्हणून वाटतंय का, की माझ्या अपेक्षा जास्ती आहेत, किंवा मला काहीतरी गैरसमज झाला. तर ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येते. मला जेव्हा जेव्हा दुःख आलेलं आहे आयुष्यामध्ये, बऱ्याच गोष्टींमुळे आलेलं आहे, तर त्या मी कधीतरी तुम्हाला सांगेन. नात्यांमध्ये काहीतरी बोलणं कमी जास्ती होणं, कोणीतरी काहीतरी दुखावणं, काही अपेक्षा पूर्ण न होणं, असे बऱ्याच प्रकारचे दुःखांमधनं मी गेले. त्यावेळेस मी एक गोष्ट खूप छान शिकले की श्रद्धा आणि सरेंडर. श्रद्धा ईश्वरावर ठेवायची की सगळं चांगलं होईल. वाईट काळ हा कधीच टिकत नसतो, म्हणजे कुठलाच काळ, रॅदर गुड काय, बॅड टाइम्स काय, हे असे ऑल्टरनेट येतच असतात. सो जर का आपल्याला त्या वाईट स्थितीमधनं किंवा दुःखाच्या स्थितीमधनं बाहेर ठेवायचं असेल, स्वतःला बाहेर काढायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेथ, श्रद्धा असणं, ईश्वरावर श्रद्धा असणं, स्वतःच्या कर्तृत्वावर श्रद्धा असणं, स्वतःच्या चांगुलपणावर श्रद्धा असणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण ही जी प्रक्रिया आहे ना, दुःख म्हणा, सुख म्हणा, हे सगळं आपल्या मनाच्या स्तरावर आपण जास्ती एक्सपिरियन्स करत असतो. आणि मनाच्या स्तरावर जर का कुठलं औषध काम करत असेल तर ती म्हणजे श्रद्धा. तर तुमच्या देवावर, ईश्वरावर श्रद्धा ठेवा की हा वाईट काय जाणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सरेंडर. सरेंडर करा म्हणजे देवापाशी सांगायचं की बाबा रे, हे बघ, हे असं असं दुःख आहे, ह्या कारणातनं मला वाईट वाटतंय, मला काही केलं तरी ना हे जे काही दुःख होतं ते मला कमीच करता येत नाही, तर तू मला यातनं बाहेर काढ. आपण ना खूप लोकांकडे जाऊन आपलं दुःखाचं रडगाणं सांगत राहतो, पण त्याच्यातनं ना काही उपयोग नसतो. कारण ना मनुष्यामध्ये एवढी ताकदच नसते. ताकद ज्या लोकांमध्ये असते ती लोक कधी कधी आपल्या आयुष्यात नसतात. आपण 10 दुःखी तर ते 50 दुःखी, म्हणजे झालं काय, 10% दुःख 60% वर गेलं. सो त्याच्यापेक्षा 100% पॉझिटिव्ह कोणी आयुष्यामध्ये असेल तर तो म्हणजे आपला देव, ईश्वर. त्याचा सरेंडर करा, त्याच्यापाशी बोला, सांगा त्याला मी तर हे करते बाबा. मी माझ्या देवघरासमोर बसून सांगते, बाबा रे असं असं झालेलं आहे, मला खूप त्रास होतोय, मला खूप वाईट वाटतंय, तू कर ना काहीतरी. कसं असतं ना, तो एकमेव असा काय म्हणतात, दॅट इज वन एनर्जी की जी तुम्हाला जज करत नाही, ती तुम्हाला शांतपणे ऐकून घेते. आणि शिवाय देवामध्ये इतकी ताकद असते की तो गोष्टी बदलू सुद्धा शकतो. तर फेथ आणि सरेंडर हे खूप जास्ती महत्वाचं आहे. आणि सर्वात जर का ज्या लोकांना वाटतंय ना की प्रत्येकाला दुःख हे असतं, मला असं म्हणायचं नाहीये की तुमचं दुःख काही उपयोगाचं नाहीये, उगाच तुम्ही दुःखी राहता, असं नाही. त्या व्यक्तीला त्या गोष्टींची झळ लागते, त्याच्यामुळे त्याला दुःख होणं हे खूप साहजिक आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण दुःखी राहतो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे किंवा ज्या गोष्टी वर्कआउट होत नाही त्याच्यामुळे, तर त्यावेळेस ना सी द पीपल हु आर इन पेन, सी द पीपल हु आर सफरिंग. म्हणजे तुम्ही जर का समाजात बघितलं तर असे कित्येक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकते जिथे खूप जास्ती लोकांना दुःख आहे, म्हणजे काही करूच शकत नाही. म्हणजे माझा एक अनुभव सांगते. 15-20 वर्षापूर्वी मी पुण्यात राहत होते आणि तेव्हा ना नवीन 8 महिने झाले होते लग्नाला. मी घरात एकटेच असायचे, मला खूप माहेरची आठवण यायची, मधनच काहीतरी वाईट वाटायचं. ती एक फेज असते, आपण तेव्हा मॅच्युअर नसतो. आणि तेव्हा मला असं खूप वाटायचं की मी खूप दुःखी आहे, असं आहे तसं आहे. तर माझ्या शेजारी ना एक व्यक्ती राहायचे, तर त्या सोशल वर्कर होत्या. तर त्यांच्याशी मी बोलत होते, तर म्हटलं असं खूपच दुःख आहे माझ्या लाईफमध्ये, असं होतं. तर त्यावेळेस त्यांनी मला इतकी छान गोष्ट सांगितली की जेव्हा जेव्हा मला दुःख होतं ना तेव्हा मी ती गोष्ट आठवते. तर त्या म्हणाल्या की हे बघ मधुरा, तू अजून लहान आहे, तुझं वय 23 वर्ष, तुम्ही अजून अनुभव पण घेतला नाही दुःखाचा, तुम्हाला वाटतंय ठीक आहे, पण खरं सांगू का, मी सोशल वर्कर आहे, मी कॅन्सर पेशंटसाठी काम करते, मी रोज त्या हॉस्पिटलमध्ये जाते, लोकांची सेवा करते, त्यांना मदत करते. आणि लहान लहान मुलांना असे असाध्य रोग झालेले आहेत, त्यांना माहिती असतं, म्हणे काही मध्यमवर्गीय असतात, काही तरुण असतात, त्यांना माहिती असतं की आपण जगणार नाहीये, तरी सुद्धा ते मी गेल्यावर हसतात, विचारपूस करतात.
तर मला त्यावेळेस असं वाटतं, त्या व्यक्ती म्हणाल्या की मला, त्या काकू म्हणाल्या की मला त्यावेळेस वाटतं किती मूर्ख आहोत ना आपण, एवढं देवानी आपल्याला आरोग्य चांगलं दिलंय, घर परिवार चांगला दिलाय, हवा तेवढा कपडा, पैसा, लत्ता सगळं दिलेलं आहे, तरी सुद्धा अन्न दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींनी दुःखी राहतो. तर मला त्या म्हणाल्या होत्या की तू आणि त्यांनी मग बाकीचंही जे सांगितलं तुम्हाला ते सहन होणार नाही, मलाच ते सांगताना घहीभरून येते की जेव्हा त्यांची केमो होते काय त्रास होतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या म्हणाल्या, जेव्हा मी बघते ना तेव्हा मला असं वाटतं की देवाने भरपूर दिले, उगाच आपण दुःखी राहतो. हात पाय धडधाकट आहेत, बुद्धी तल्लक आहे, शरीरात ताकद आहे, करूयात ना प्रयत्न आयुष्य चांगलं करायला, वर्कआउट करूया ना तर वर्कआउट होत नसेल त्यावर आपण काम करूया, सक्सेस मिळत नसेल, ग्रोथ होत नसेल त्यासाठी मेहनत घेऊया. अरे पण जेव्हा तुमचं शरीरच साथ देत नाही, तुम्हाला मृत्यू कंटिन्युअस डोळ्यासमोर जेव्हा दिसतोय तेव्हा तुम्ही काय करणार. तर मला त्यावेळेस ना असं म्हणजे असं खण्णकीने कोणी मारल्यासारखं झालं तेव्हा. आणि मला ते म्हणाला तुला अजूनही वाटतं दुःख असेल तर तू माझ्यासोबत ये. माझी हिंमत झाली नाही, मी खरंच त्यावेळेस लहान होते, म्हटलं नाही नाही काकू एवढंच पुरे मला. तर मी गेले नाही अर्थात. पण ती गोष्ट मला असं वाटलं तुम्हाला सांगूया की सर्वात मोठी देणगी आयुष्यात आहे की आपण जिवंत आहोत, आपला घर परिवार आहे, आपले हातपाय बुद्धी सगळं तल्लक आहे, व्यवस्थित आरोग्य आहे, मग आपण आयुष्यात स्ट्रगल्सना पुढे जाऊया. सो जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी दुःखी आहे किंवा खूप मोठं काहीतरी माझं एकदम सॅड मूड होतं त्यावेळेस मी ही गोष्ट आठवते, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. सो जी लोक सफर करतायत किंवा आपल्यापेक्षा जास्ती ते लोक पेनमध्ये आहेत, त्यांचा थोडासा जरी अभ्यास केला ना तर त्यांच्यासमोर आपल्याला आपलं दुःख हे कमी वाटायला लागतं. सो मंडळी मी आशा करते मी लवकर हा व्हिडिओ केला, कारण आता सणवाराचे दिवस आहेत. सो मला खरंच मनापासून असं वाटतं की माझं चॅनल जे जे बघतो ना त्या माणसाने थोडंसं आनंदी राहायला पाहिजे, स्वतःवर काम करायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी राहील, आनंदी सगळे राहतील. पण ठीक आहे, आपण हा प्रयत्न करतोय चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या कमेंट्स वाचून मला असं खूप बरं वाटतं की तुम्ही सांगता की मधुराताई खूप फ्रेश वाटलं, खूप बरं वाटलं ऐकल्यावर. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. ज्या ज्या तुमच्या मैत्रिणी किंवा जे जे नातेवाईक आहेत ज्यांना जे दुःखात आहेत किंवा त्यांना काहीतरी मानसिक त्रास होतोय त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 4 गोष्टी त्यांच्या उपयोगी आल्या तर मला यातनं खरंच खूप बरं वाटेल. मी आशा करते तुम्ही सगळेजण खूप आनंदी आणि पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड राहाल. लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. तोपर्यंत म्हणजे स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.